श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. वटपौर्णिमा हा पवित्र सण सुवासिनी महिलांसाठी अतिशय खास विशेष आहे. यंदा 2026मध्ये वटपौर्णिमा ही 29 जून 2026 वार सोमवारी आलेली आहे. अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी प्रत्येक सुवासिनी वटपौर्णिमेचे व्रत हे करते. हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अनन्यसाधारण असे महत्त्व असून मराठी पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला ही वटपूजा म्हणजेच वटपौर्णिमा आपण साजरी करत असतो. वटपौर्णिमा हा स्त्रियांचा सगळ्यात आवडता सण आहे, कारण ह्या दिवशी प्रत्येक सुवासिनी स्त्री ही अगदी नटून थटून 16 शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करते. तर ह्या वर्षी वटपौर्णिमा ही 29 जून वार सोमवारी आलेली असून वटपूजेचा शुभमुहूर्त हा सकाळी 8:48 10:48 असणार आहे. म्हणून शक्यतोवर ह्या शुभमुहूर्तातच पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. परंतु काही कारणास्तव जर ह्या वेळेदरम्यान तुम्हाला पूजा करणे शक्य झालेच नाही, तर निदान 12 वाजण्याच्या आत वटपूजा ही झाली पाहिजे. 12च्या नंतर पूजा करू नका, कारण बऱ्याच बायांना सवय असते की आधी घरातील सर्व कामे आटोपून घेऊन मग व्यवस्थित स्वतःची सजणे सवरणे करून पूजेला जायचे. तर कृपया करून भर दुपारी पूजा करू नका. तर आता जसे की हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास आहे, तर साहजिकच आपण प्रत्येकजण ह्या दिवशी साजशृंगार करणारच. आता साजशृंगार करताना आपल्याला काही गोष्टी ह्या लक्षात घ्यायच्या आहेत. जसे की वटपूजेच्या दिवशी म्हणजेच वटपूजेला जाताना साडी कोणत्या रंगाची नेसावी, बांगड्या कोणत्या रंगाच्या घालाव्यात, बांगड्या काचेच्या घालाव्या का प्लास्टिक किंवा मेटलच्या घालाव्या. तर ह्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर असे काही रंग आहे की जर तुम्ही त्या रंगाची साडी वटपौर्णिमेच्या पूजेला नेसली तर तुम्हाला पूजेचं दुप्पट फळ मिळेल. हे असे शुभ रंग आहेत जे घातल्याने तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. तर ते रंग कोणते हे आपण बघूया. तर सगळ्यात पहिला रंग जो आहे तो आहे हिरवा. आपण कोणत्याही देवीची ओटी भरताना हिरव्या रंगाची साडी तसेच हिरव्या रंगाच्या बांगड्या या देवीला अर्पण करत असतो. वटपौर्णिमेच्या दिवशी जर महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसली तर त्यांचं सौभाग्य तर वाढतेच, तसेच हिरवा रंग हे धनधान्य समृद्धीचे प्रतीक आहे. महादेवाला देखील हिरवा रंग आवडतो आणि जर आपण पूजेला हिरव्या रंगाची साडी परिधान केली तर भगवान शंकर देखील आपल्यावर प्रसन्न होतात. म्हणून शक्यतो वटपौर्णिमेच्या पूजेला प्रत्येकीने हिरव्याच रंगाची साडी नेसा, म्हणजे तुमचं पहिलं प्राधान्य हे हिरव्या रंगाच्या साडीला द्या. पुढचा जो रंग आहे तो म्हणजे लाल. जर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल तर तुम्ही ती वटपूजेला अवश्य नेसा. लाल रंग हे गणपती तसेच माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच सौभाग्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू, ह्याचा देखील रंग लाल आहे. तसेच लाल रंग हा शौर्य, ऊर्जा आणि वीरतेचे प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडी परिधान करून पूजा केली तरी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. त्यानंतरचा जो शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला ज्ञान, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. कोणत्याही शुभ प्रसंगी पितांबर म्हणजेच पिवळ्या रंगाचे वस्त्र हे आवर्जून वापरले जाते. अगदी देवाची पूजा करताना देखील पिवळ्या रंगाचे आसन वापरले जाते. पिवळा रंग हा बृहस्पती म्हणजेच गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करतो आणि हा रंग परिधान केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान देखील होतो. तसेच भगवान विष्णूंना देखील पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे आणि जी गोष्ट भगवान विष्णूंना प्रिय असते ती प्रत्येक गोष्ट अर्थातच माता लक्ष्मीला पण आवडते. म्हणून वटपौर्णिमेला जर तुम्ही पिवळ्या रंगाची साडी परिधान करून पूजा केली तर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू ह्या दोघांचेही आशीर्वाद तुम्हाला लाभतील. पुढचा जो रंग आहे तो म्हणजे केशरी रंग. हिंदू धर्मात केशरी रंग हा यज्ञ आणि अग्नीचे प्रतीक मानला जातो, जो आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाचा प्रकाश प्रदान करतो. तसेच भगवान राम, अर्जुन यांच्या ध्वजाचा रंग देखील केशरीच होता. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या ध्वजाचा रंग देखील केशरीच होता.
केशरी रंग हा शौर्य, बलिदान, शक्तीचे प्रतीक आहे आणि जर वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही केशरी रंगाची साडी नेसली तर तुमच्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा संचारेल. म्हणून या दिवशी तुम्ही केशरी रंगाची साडी देखील नेसू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही गुलाबी, जांभळी, आकाशी, अबोली, चॉकलेटी, सोनेरी, पोपटी रंगाची साडी देखील नेसू शकता. वटपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो साडी नेसूनच पूजा करण्याचा प्रयत्न करा. त्यातल्या त्यात काठपदर साडी असेल तर अतिशय उत्तम, पण निदान कोणती का होईना साडीच नेसा. जर काही कारणास्तव तुम्हाला शक्यच नसेल तर आधी सांगितलेल्यापैकी कोणत्याही रंगाचा तुम्ही पंजाबी ड्रेस घालून डोक्यावर ओढणी घेऊन पूजा करा. गाऊन किंवा पॅन्ट शर्ट घालून पूजा करू नका. ह्या दिवशी चुकूनही काळा किंवा पांढरा ह्या रंगाची साडी किंवा ड्रेस किंवा बांगड्या घालून पूजा करू नका, कारण कुठल्याही पूजेदरम्यान हे दोन रंग अशुभ मानले जातात आणि म्हणून या सौभाग्याच्या सणाला आपण हे रंग परिधान करायचे नाही. पूजा करताना हातात काचेच्या हिरव्या बांगड्या ह्या नक्की घाला. प्लास्टिक, मेटल, लाखाच्या बांगड्या पूजा करताना घालू नका. अगदी दोन्ही हातात दोन दोनच का होईना, परंतु पूजा करेस्तोवर तरी निदान तुम्ही हातात काचेच्या आणि हिरव्याच बांगड्या घाला, कारण हिरव्या काचेच्या बांगड्याने पतीचे आयुष्य वाढते. तसेच कपाळावर काळी किंवा पांढरी हे दोन रंग सोडून कोणत्याही रंगाची टिकली ही नक्की लावा. पायात पैंजण घाला. तर हे तुम्ही साजशृंगार करताना वटपौर्णिमेच्या दिवशी ह्या रंगांचं अवश्य भान ठेवा. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.